सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मी मांडतो। राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर झाला। सुनेत्रा पवारांचा अध्यक्षपदाचा प्रवास सुरू झाला, पण नेहमीप्रमाणे या सगळ्यात सुनेत्रा पवारांपेक्षाही जास्त चर्चा झाली ती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची। आधी त्यांच्या भाषणांची आणि मग सुनेत्रा पवार आणि पक्षाला कंट्रोल करत असल्याची। पण दादांच्या अपघाती मृत्यूनंतर सगळ्यात जास्त आरोपीच्या पिंजऱ्यात सापडलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या आरोपांवर टीकांवर थेटपणे बोलले। अजितदादांशी आपली किती जवळीक होती इथपासून ते शरद पवारांच्या नेतृत्वावर शंका घेत या दोघांनी रोहित पवारांना देखील टार्गेट केलं। पण पटेल तटकरेंनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात भाषणाच्या माध्यमातून कोणतं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला? हा त्यांचा प्लॅन सक्सेसफुल ठरेल का की हे नरेटिव्ह गंडस जाईल? पाहूया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनातल्या भाषणात सुनेत्रा पवार भावूक झाल्या, पण त्यांनी कशा पद्धतीने आपण पक्ष पुढे नेणार आहोत, दादांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत याचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला। पण या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सुनील तटकरे आणि पटेलांच्या भाषणाची। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत। दादांच्या निधनानंतर पक्ष या दोघांनी ताब्यात घेतला अशी टीका केली जाते, तर दुसरीकडे रोहित पवारांनी सुद्धा या दोघांना निशाण्यावर घेतले। दादांना आदल्या दिवशी कोण भेटलं, कोणामुळे उशीर झाला, कोणासोबत वाद झाले, विमानाच्या मेंटेनन्सची कंपनी कोणाची, असे अनेक सवाल उपस्थित करत या दोघांना रोहित पवारांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। पण या सगळ्या चर्चांमध्ये राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मात्र पटेल तटकरेंनी सगळ्या चर्चा खोडून काढत आपलं महत्त्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। या दोघांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे आपण अजित पवारांच्या किती जवळचे आणि मर्जीतले होतो हे दाखवण्याचा प्रयत्न। सुनील तटकरे यांनी भाषण करत असताना 2012ला जेव्हा सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजितदादा व्यथित झाले होते, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी मला सगळ्यात आधी सांगितलं होतं असं म्हणत आपण दादांच्या किती मर्जीतले होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला। तसंच आपणच अजितदादांना सल्ला दिला की राजीनाम्याचा निर्णय तुम्ही पवार साहेबांना सांगा, असंही तटकरे म्हणाले। दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष असूनही आपण प्रचारावेळी बारामतीत भाषण केलं नाही, सगळं महत्त्व दादांकडे राहावं म्हणून। अजितदादांचं पक्षातलं महत्त्व आपण कधीच कमी होऊ दिले नाही, नेहमी त्यांना साथ दिली असं म्हणत अजितदादाच आमच्यासाठी सर्वस्व होते असं तटकरे सांगू पाहत होते। इकडे प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा दादांसोबत गेली 35 वर्ष माझी जुनी मैत्री होती, दादांनी मला राष्ट्रवादीचा कार्यकारी अध्यक्ष केलं होतं, हा त्यांचा माझ्यावर विश्वास होता असं म्हणत या दोन्ही नेत्यांनी आपण अजितदादांच्या किती विश्वासातली मंडळी होतो हे ठासवण्याचा प्रयत्न केला। या दोघांच्याही या विधानांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांवर अजितदादांच्या पश्चात पक्षावर कंट्रोल मिळवू पाहतायत असे आरोप झाले। आता तेच आरोप खोडून काढण्यासाठी आपण अजितदादांचे किती खास होतो आणि दादांच्या माघारी पक्ष सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे असा सूर या नेत्यांचा होता। पटेल तटकरेंनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे नेतृत्वाच्या पातळीवर शरद पवारांना टार्गेट करत सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न। गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याची शंका घेत रान उठवलं आहे। DGCA आणि VSR कंपनी विरोधात FIR व्हावी यासाठी त्यांनी आधी मरीन लाईन्स आणि नंतर बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता, मात्र अखेरपर्यंत FIR झाली नाही। पण ज्या पद्धतीने रोहित पवार सगळ्यांना नडतायत ते बघून अजितदादांनंतरची सगळी सहानुभूती त्यांच्याकडे शिफ्ट होताना दिसते। अशा परिस्थितीत ही सहानुभूती परत मिळवण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी प्रयत्न करतेय, त्यातही पटेल तटकरे यात आघाडीवर आहेत, ज्यांच्यावर आधीच विलनचा शिक्का पडलाय। आपल्या भाषणात दादांच्या अपघाताची CBI चौकशी व्हावी याची मागणी आपण केली आहे, यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत असा उल्लेख तटकरेंनी केला, तो यासाठीच। दुसरीकडे अजितदादांचं नेतृत्व किती उत्तम होतं हे सांगताना शरद पवारांवर पटेलांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली। नेतृत्व कसं असावं हे दादांकडे बघून कळतं असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाविषयी शंका व्यक्त केली। तसंच दादा दादाच होते पण त्यांनी हिम्मत कधी हारली नाही असं म्हणत त्यांना एकटं पाडण्यात आलं, पण दादा मागे फिरले नाहीत असं सांगण्याचाही प्रयत्न केला। पटेल तटकरेंनी केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शरद पवार गटाला इशारे देत विलिनीकरणाला पूर्णविराम दिला। आपल्या पक्षाशी देणं घेणं नाही, ते आम्हाला उपदेश देतायत, आम्हाला पक्ष कसा चालवायचा हे सांगतायत, यांच्या ओटात काय आणि पोटात काय आम्हाला माहिती आहे असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर निशाणा साधला। तसंच यांनी सुनेत्रा वहिनींना इशारे देण्याचे प्रयत्न केले,
पण आपण उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय योग्य वेळी केला असा उल्लेख करत शरद पवार गटाला पक्ष ताब्यात घ्यायचा होता, पण आपण घेऊ दिला नाही असं पटेल म्हणाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अध्यक्षपद देत दादांचं नेतृत्व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती करत असून आपण त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही हेही दाखवण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून सुनील तटकरेंनी केला. तसंच गेल्या काही दिवसांपासून पैसे देऊन आपल्याला ट्रोल केलं जात आहे असं म्हणत रोहित पवारांवरही निशाणा साधला. ज्या पद्धतीने भाषणांमधून इशारे देण्यात आले त्यावरून भविष्यात देखील विलिनीकरण होणार नाही यावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलं. यासोबतच तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांना राजकारण कळत नाही असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत, मात्र आज ती वेळ नाही. जर टीका थांबली नाही तर आम्हालाही अनेक गोष्टी जाहीर कराव्या लागतील असं विधान तटकरेंनी केलं. यामुळे आमचा गेम करण्याचा प्रयत्न केला तर गडे मुर्दे उखाडण्याचं काम आम्ही करू असा धमकीवजा इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. याशिवाय अंतर्गत चाललेल्या कुरघोड्यांबद्दल आपल्याला कल्पना आहे आणि त्याचे परिणाम विरोधकांना भोगावे लागू शकतात असंही सांगण्याचा प्रयत्न झाला. थोडक्यात इतके दिवस शांत असणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी आपल्या भाषणांमधून बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. पण या दोघांविषयी जे काही नरेटिव्ह सोशल मीडिया किंवा कार्यकर्ते आणि सामान्य लोकांमध्ये निर्माण झालंय ते इतक्या लवकर बदलेल का? तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच मिळतं. कालच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बोलू न देणं, त्यांना तुम्ही निघा म्हणून सांगणं, सुनेत्रा पवारांसोबत सातत्याने वावरणं, अजितदादांच्या शोक सभेत अंबानींसोबत हसणारा पटेलांचा फोटो व्हायरल होणं अशा सातत्याने घडत असणाऱ्या गोष्टींमुळे पटेल आणि तटकरेंच्या भूमिकेवर सातत्याने संशय घेतला जातोय. अजितदादा हयात असताना पक्षावर फक्त दादांचा कंट्रोल होता. गेल्या काही महिन्यांमध्ये तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा दादांशी तितका संपर्क नव्हता असंही दादांच्या जवळचे लोक सांगतात. त्यामुळे अचानकपणे पक्षात इतके ऍक्टिव्ह झालेल्या या जोडीला लोकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जात आहे. पण आगामी काळात हे नेते पक्षात कशा पद्धतीने वावरतात, पक्षवाढीसाठी कसे प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांना ब्रीफ न करता सुनेत्रा पवारांच्या ब्रीफिंगमध्ये आपलं राजकारण करतात का यावर बऱ्याच गोष्टी ठरतील. बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.